प्रेक्षक हो नमस्कार। मराठी ऑल अपडेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। या झाडाचा हा उपाय करा जे मागाल ते मिळेल। मित्रांनो, आपल्या संस्कृतीमध्ये वृक्षांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। सर्वच शास्त्रामध्ये वनस्पती हा गर्भबिंदू असतो, म्हणजेच केंद्रबिंदू प्रमाणे हा गर्भबिंदू प्रत्येक शास्त्रामध्ये महत्त्वाचा आहे। आयुर्वेदशास्त्र, ज्योतिषशास्त्र, प्राचीन शास्त्र, तंत्रमंत्र, तोडगाशास्त्र अशा विविध प्रयोगांमध्ये सर्रासपणे वनस्पतींचा झाडांचा वापर केला जातो। तर आजच्या भागामध्ये आपण अशाच एका झाडाचा उपाय पाहणार आहोत, ज्या झाडाच्या या उपायाने तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळणार आहे। तर हे झाड आहे रुचकीचं झाड। मित्रांनो, या रुचकीला पांढरं दूध देणारं झाड म्हणून देखील ओळखलं जातं। त्याचबरोबर पांढरी रुचकी, ज्या झाडाला पांढरी रुचकीची फुलं येतात, त्या झाडाचा उपाय आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत। हे रुचकीचं झाड साधारणपणे तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास कुठेही मिळून जाईल। घराजवळ, रस्त्या शेजारी किंवा जिथे खडकाळ जमीन आहे तिथे देखील हे झाड अगदी सहजपणे तुम्हाला दिसेल। असं म्हटलं जातं की दररोज या झाडाचं दर्शन घेतल्यानं तुमच्यात सकारात्मकता वाढते आणि तुमचा दिवस शुभ जातो। त्यामुळे या झाडाला दररोज पाहिल्यानं तुमचा दिवस शुभ जातो। त्याचबरोबर या झाडावरती प्रत्यक्षात गणेश देवतेचा वास असतो असं म्हणतात। त्यामुळे रुचकीचं हे झाड गणेश मंगल कार्य स्वरूप मानलं जातं। त्यामुळे या झाडाला गणेशाचं विशेष वरदान प्राप्त आहे। असं म्हणतात की हे झाड 11 वर्षाचं झाल्यानंतर या रुचकीच्या झाडाची मुळं गणपतीचा आकार घेतात किंवा बऱ्याचदा या मुळांचा आकार गणपतीच्या सोंडेसारखा झालेला असतो। या मुळाचं पूजन केल्यानं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होते। त्याचबरोबर ही मुळं जर तुम्ही तावीज म्हणून पेटीमध्ये घालून बांधली तर तुमचा नजर दोष दूर होतो। त्याचबरोबर आपली अध्यात्म उन्नती होते। त्याचबरोबर रुचकीच्या झाडाची फांदी घरासमोर ठेवल्यास नजर दोष, करणी बाधा किंवा जो काही तंत्रमंत्र विद्येचा प्रयोग तुमच्या घरावरती केला जातोय तो तात्काळ नष्ट होतो। त्याचबरोबर रुचकीचं झाड घरासमोर लावणं कायम शुभ मानलं जातं। तर पाहूयात या रुचकीच्या झाडाचा कोणता उपाय आहे, ज्या उपायाने आपल्याला जे मागेल ते मिळणार आहे। तर हा उपाय आपल्याला शनिवारी करायचा आहे। 11 शनिवार हा उपाय केला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। तर त्यासाठी आपल्याला रुचकीच्या झाडाची 11 पानं घ्यायची आहेत आणि या 11 पानांवरती शेंदूर ज्याला आपण म्हणतो, तर या शेंदुराने राम असं नाव या रुचकीच्या पानांवरती लिहायचंय आणि या पानांची माळ बनवून शनिवारच्या दिवशी हनुमंतांच्या मंदिरामध्ये हनुमंताला मारुतीरायाला अर्पण करायची आहे। 11 शनिवार हा उपाय केला तर जी काही इच्छा तुम्ही मागितलेली आहे ती निश्चित रूपाने पूर्ण होईल। तर आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच उपायांसाठी मराठी ऑल अपडेटला सबस्क्राईब करा।